नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स. आत्ता आपण तळेगाव दाभाडे नगर परिषद या ठिकाणी आहोत. आज या ठिकाणी आपण एक पाहू शकता, या ठिकाणी सुंदर अशी रांगोळी काढलेली. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान अंतर्गत अनेक जे शासकीय कागदपत्र आहेत ते या ठिकाणी तळेगाव दाभाडे नगर परिषद या ठिकाणी एक शिबिराचं आयोजन केलेलं आहे, जेणेकरून नागरिकांना एकाच छताखाली सर्व डॉक्युमेंट्स आणि कागदपत्रे मिळावीत. या अनुषंगाने आज चौथ्या मजल्यावर या ठिकाणी एक शिबिर चालू आहे. त्या ठिकाणी नागरिकांना मार्गदर्शन तसेच विविध प्रकारचे दाखले देखील देण्यात येणार आहे. पाहू शकता की रांगोळीमधून त्यांनी एक लोकांना संदेश दिला आहे की असे डॉक्युमेंट्स मिळणार, ज्याच्यामध्ये काय असणार आहे. डिजिटल 7/12 जनजागृती आहे, अभिलेख दुरुस्ती आहे, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम प्रलंबित फेरफार निकाल काढणे, गाव दप्तर अद्ययावत करणे, महसूल सुधारणा आणि तसेच इतर काही शासकीय कागदपत्र असणार आहेत. ती या ठिकाणी नोंद किंवा त्यांना देण्यासाठी या ठिकाणी मार्गदर्शनसुद्धा होणार आहे. लवकरच आपण वरती जाऊन जे अधिकारी कर्मचारी असणार त्यांच्याकडे थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. आपल्याला वास्तविक उपस्थित नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष प्रशासक साहेब विविध पक्षाचे सभापती सर्व सन्मान्य सदस्य उपस्थित आहेत. या कार्यक्रमामध्ये बरेच आपले सन्मान्य सदस्य उपस्थित आहेत. त्यामध्ये त्यांच्या सदरच्या कार्यक्रमाबाबत आवाज आलेला नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण हा कार्यक्रम ठेवला, त्यामुळे थोडा आवाज यायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर आज तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये संपन्न होते. आपल्या नागरिकांचे विविध समस्यांचे प्रमाणपत्र असतील, जातीचे दाखले असतील, नळ जोडणी असेल, गर्भवती महिलांचे किट असेल किंवा शेतकऱ्यांचे सातबारे असतील, उतारे असतील, बाकीचे सगळ्या ज्या गोष्टींना आपल्याला सारखी चक्रा मारावं लागतं, वेळ घालावा लागतो, अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु त्या अत्यावश्यक गोष्टी आहेत, त्या ज्या आपल्याला बऱ्याचशा कामासाठी लागतात, त्या गोष्टीचा आज या ठिकाणी शिबिर आयोजित केले. या शिबिराच्या निमित्ताने उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित असलेल्या आपल्या मावळ तालुक्याचे सन्माननीय तहसीलदार विक्रमजी देशमुख साहेब, आपल्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी गिरीजी दापटेकर साहेब, तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष गणेशजी काकडे, विरोधी पक्षनेते संतोषजी भेगडे, सर्व नगरसेवक नगरसेविका, सर्व तळेगावकर, नागरिक बंधू आणि भगिनी, आज पत्रकार बंधू, आज खरं तर अतिशय चांगला उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून होत आहे. तोच उपक्रम आपल्या तळेगावमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे होत आहे. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा उपक्रम या ठिकाणी चालू राहणार आहे. आपण जे नागरिक आलेला आहात, आपल्या समस्या, आपले जे काय आपल्याला जे काय अपेक्षित आहे ते आपल्याला मिळणारच आहे. परंतु आपण घरी गेल्यानंतर आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, आपल्या शेजाऱ्यांना देखील सांगा की आपल्याला जे काय आपल्याला या शिबिराच्या माध्यमातून जे काय शासनाच्या माध्यमातून आपल्याला कागदपत्र उपलब्ध होणार आहे त्याची पूर्तता आज नक्कीच आपल्याला मिळणार आहे. त्यामुळं सगळ्यांनी या ठिकाणी आपण आलात आणि आपल्या मित्रपरिवाराला देखील, नातेवाईकांना देखील सांगा की तळेगाव दाभाडे नगर परिषद 5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालू राहणार आहे. एवढे या ठिकाणी बोलतो आणि सगळ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती करून थांबतो.
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज अभियान या मे महिन्यातल्या जो दुसरा टप्पा होता त्यामध्ये नगरपालिका आणि नगर परिषद यामध्ये हे शिबिर आयोजित करण्यासाठी महसूल व वन विभागाचा शासन निर्णय आहे. त्या अनुषंगाने आज आपण वडगाव आणि तळेगाव या ठिकाणी महाराजस्व अभियान शिबिर राबवत आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तळेगावचे नगराध्यक्ष, त्याचबरोबर उपनगराध्यक्ष, विरोधी पक्षनेता, या नगरपालिकेचे मुख्य अधिकारी, सर्व सन्माननीय नगरसेविका, नगरसेवक, पत्रकार बंधू, सर्व नागरिक, शासनाने शासन निर्णय काढून वेगवेगळ्या ठिकाणी यामध्ये मार्चमध्ये 2 दिवस होते, त्यानंतर एप्रिलमध्ये 2 दिवस होते आणि मेमध्ये 8 आणि 15 या तारखा होत्या. आज 15 तारखेला आपण वडगाव आणि तळेगाव या ठिकाणी महाराजस्व शिबिर आयोजित केलेला आहे. आपण आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये इथे काही दाखले वाटप केले, काही प्रमाणपत्र वाटप केले, रेशन कार्ड वाटप केले, त्याचबरोबर कृषीच्या काही योजना होत्या त्याही वाटप केल्या. या ठिकाणी असं काही सूचना आल्या की एकच दिवस आपण शिबिर घेत आहोत का, परंतु याच्या पाठीमागे आपण जर बघितलं तर प्रमाणपत्र काढण्यासाठी आपल्याला वेळ लागतो. आपण याच्यावरती पाठीमागं 8 ते 10 दिवस काम करत असतो आणि त्याचा लाभ आपण वाटप करत असतो. बदल कसा होत असतो आमच्याकडचे जर आपण बघितलं तर पूर्वीचे रेशन कार्ड हे डिजिटल स्वरूपात नव्हते, परंतु आता जे आपण रेशन कार्ड वाटप करतोय ते पूर्णतः डिजिटल स्वरूपात आहेत आणि ते आधारला लिंक केलेले आहे. आमच्याकडचा जो सातबारा आहे किंवा फेरफार असेल, आठ असेल, तोही आज डिजिटल स्वरूपात जगभरात सगळ्यांना उपलब्ध आहे. आपल्याकडे फेरफार खरेदी खत झाल्यानंतर 15 दिवसामध्ये त्याची नोंदणी होते. अलीकडे हेही ऑनलाईन स्वरूपात आपण उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचबरोबर नागरिकांना रेकॉर्डच्या बाबत बऱ्याचशा वेळा अडचणी येते. मावळ तालुक्यातलं साधारणतः आपण 17 लाखाचं रेकॉर्ड डिजिटल करून घेतलेलं आहे. पुढच्या 1 महिनाभरात आपण ते सगळ्यांना म्हणजे जगभरात जसा सातबारा उपलब्ध आहे तसंच हे रेकॉर्डही आपण उपलब्ध करून देणार आहोत. या अभियानातून आपण सर्व स्तरातील लोकांना, त्या म्हणजे फेरफार असतील, सातबारा असतील, त्याचबरोबर शासनाने अलीकडे अकृषी जे आहे ते रद्द करून त्याला जे अकृषीच्या नव्या तरतुदी दिलेल्या आहेत त्याचाही आपण लाभ याच्यामध्ये देणार आहोत. त्याचबरोबर जे अकृषी रक्कम आपल्याला दरवर्षी भरावी लागत होती त्याच्यामध्ये बदल केलेला आहे, तर ती रक्कम भरण्याच्याही आम्ही या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे. एका छतामध्ये आपण सगळ्या सुविधा, त्याच्यामध्ये प्रमाणपत्र असतील, रेशन कार्ड, आधार कार्ड, कृषी जमीन, कृषीच्या काही योजना याही आपण देत आहोत. माझी नागरिकांना विनंती आहे की आपण या योजनेचा निश्चितच लाभ घ्या. आपले अजूनही काय अर्ज प्रलंबित असतील तर ते आमच्याकडे दाखल करा, आम्ही त्याच्यावर निश्चितच कारवाई करू. मावळ तालुक्यामध्ये अजून एक मोठं आपण काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये घरकुलांचा जो विषय होता त्यांना साधारणतः 1000 लोकांना आपण, ज्यांना जागा नव्हत्या त्या 1000 लोकांना आपण त्यांच्या हक्काची जागा उपलब्ध करून दिलेली आहे. अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या स्वरूपाची कामं करत आलो. महाराजस्व अभियान शिबिराचा उद्देशच हा आहे की नागरिकांना त्यांच्या जे सुविधा आहेत त्या लवकरात लवकर उपलब्ध व्हाव्यात. मी परत एकदा उपस्थित नागरिक, त्याचबरोबर तळेगावचे जे नागरिक आहेत त्यांना विनंती करतो की आपले जर काही अजूनही प्रलंबित विषय असतील तर ते आमच्याकडे द्यावे. ते आज किंवा आम्ही तुमच्या अर्जानुसार त्याच्यावरती निश्चितच कारवाई करू. या ठिकाणी आपण सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज.